नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि मी आज तुम्हाला घेऊन आलो आहे अशा पार्कमध्ये जिथे लहानापासून मोठ्यापर्यंत सगळे येत असतात. मुंबईमधील सर्वात मोठा पार्क म्हणजेच मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्राम. जोगेश्वरी पूर्वेला पूनमनगर येथे हे पार्क आहे. जोगेश्वरी स्टेशनला उतरल्यावरती रिक्षाने मी इथे आलो. इथे गेटवरतीच तिकीट काउंटर आहे. मी 25 रुपये देऊन आतमध्ये गेलो. सिंगल पर्सनचे इथे 25 रुपये घेतले जातात. जर तुम्ही कपल आलात तर कपलचे 25च घेतले जातात. लहान मुलांचे इथे 5 रुपये तिकीट घेतले जाते. या पार्कला शिल्पग्राम असे म्हणले जाते. म्हणजेच या पार्कमध्ये तुम्हाला गावाकडची लाईफस्टाईल बघायला मिळते. तुम्ही कधीही न बघितलेल्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतील, ज्या गावीच असतात. तुम्ही इथे बघू शकता, इथे न्हावी असे लिहिलेले आहे. न्हावी म्हणजेच की बार्बर आपण शहरी भाषेत म्हणतो, पण गावी त्याला न्हावी म्हणले जाते. ते केश कर्तनालयाचे काम करतात. इथे आपण बघू शकतो का पारावरती हे न्हावीचे दुकान दाखवलेले आहे. गावीही असेच असते. न्हावीचे दुकान एका पारावरती म्हणजे झाडाजवळ गावात असते. त्या बाजूलाच आपण बघू शकतो शेत नांगरणी दाखवलेली आहे. एक शेतकरी बैल नांगरणी करत आहे. बैलांची जोडी घेऊन, आणि त्यांच्यासमोर एक कुत्रासुद्धा आहे. आणि त्यांच्या मागेच एक गाय घेऊन शेतकऱ्याची बायको दाखवलेली आहे. ती डोक्यावर टोपली घेऊन शेतकऱ्यासाठी जेवण घेऊन जात आहे असं दाखवलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता मागे एक छोटंसं घरही दाखवलेलं आहे. ते हुबेहूब एका गावासारखं घर बांधलेलं आहे. हा पार्क सकाळी 5 ते 10 व संध्याकाळी 4 ते 9 वाजेपर्यंत चालू असतो. हा पार्क 2018मध्ये चालू करण्यात आला. हा पार्क बनवायला तब्बल 3 वर्षे लागली आणि 3 वर्षानंतर इथे सर्व सोयी उपलब्ध करण्यात आल्या. या पार्कमध्ये लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वजण येत असतात. ते येथील कला पाहण्यासाठी. तुम्ही बघू शकता इथे एक लोकनृत्य दाखवण्यात आलेलं आहे. एक ढोलकी वाजवणारा आणि एक नृत्य करणारी महिला इथे दाखवलेली आहे. गावच्या ठिकाणी लोहार काम करणारी माणसे आपल्याला बघायला मिळतात. लोहार कशा प्रकारे काम करतात याचं उदाहरण इथे हुबेहूब या पुतळ्यांद्वारे दाखवण्यात आलेलं आहे. इथे टोटल 5 ते 6 पुतळे इथे उभारलेले आहेत आणि ते लोहार काम करताना आपल्या इथे दिसत आहेत. या पार्कमध्ये रोजचे 2 ते 3 हजार पर्यटक भेट देत असतात. त्यामुळे इथे सुरक्षा गार्ड हे नेहमी कार्यरत असलेले आपल्याला दिसतात. सोन्याचा व्यवसाय करणारे म्हणजे सोनार कसे काम करतात याचे सुद्धा उदाहरण आपल्याला इथे बघायला मिळते. हा सर्व देखावा आपल्याला या पार्कमध्ये बघायला मिळतो. हा पार्क एवढा मोठा आहे की जो 55,000 चौरस मीटर क्षेत्रफळावरती उभारलेला आहे. इथे आपल्याला गावाकडची सर्व संस्कृती बघायला मिळते. हे खरं म्हणजे लहान मुलांसाठी बनवलेलं आहे, कारण लहान मुलांना आपल्या गावाकडे आजकाल अशा गोष्टी बघायला मिळत नाहीत. तर या पार्कमध्ये आपल्याला तो संदेश देता येतो. इथे आपण बघू शकतो की मटके विकणारेही दाखवण्यात आलेले आहे. महाराष्ट्राच्या व देशाच्या प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडविणारे 12 बलुतेदार यांची घरे, त्यांच्या कामाचे स्वरूप आणि प्राचीन खेळ व नृत्य परंपरा यांची शिल्प इथे उभारण्यात आलेले आहेत. इथे कुंभाराचे घर दाखवण्यात आलेले आहेत. कुंभार म्हणजे मडके बनवणारा. इथे दाखवण्यात आले की कुंभार कसे मडके बनवतात आणि त्यांची बायको इथे विक्री करतानाही दाखवण्यात आलेली आहे. कुंभारला आपण पोटर असंही म्हणतो. आणि इथे आपण बघू शकतो की कुंभार कसे काम करतो आहे. इथे आपण बघू शकतो की 4 महिलांचे पुतळे उभे केलेले आहेत. ह्या 4 महिला शास्त्रीय नृत्य करताना दिसत आहेत. इथे आपल्याला अनेक पारंपरिक नृत्यांचे दर्शन घडते. त्यापैकी हे एक आहे. इथे आपण बघू शकतो की 2 महिला आपल्याला दिसत आहेत. त्या आपल्याला राजस्थानी पेहरावमध्ये दिसत आहेत. आपल्या सर्वांचा आवडता नृत्य म्हणजे गरबा, आणि गरब्याचे सुद्धा इथे प्रदर्शन आपल्याला केलेले दाखवलेले आहे. पूर्वीच्या काळी गावी दिवाळीच्या वेळी किल्ले बांधले जात होते. किल्ले म्हणजे छोटे किल्ले, जे की लहान मुले आपल्या घरामध्ये बांधायचे. पण ही आपली संस्कृती आता खूप कमी होत चाललेली आहे. आता गावी असं कुठेही करताना दिसलं जात नाही. पण तरीही इथे या पार्कमध्ये आपण बघू शकतो की इथे किल्ले बांधलेले आहेत. हा सुद्धा आपल्या एका संस्कृतीचा भागच आहे. हे किल्ले जास्त करून दिवाळीच्या वेळी बांधले जातात आणि याचं दर्शन आपल्याला या पार्कमध्ये बघायला मिळतं. फेमस पंजाबी डान्स म्हणजेच भांगडा, ह्याचं सुद्धा आपल्या सादरीकरण केलेलं इथे दाखवलेलं आहे.
गावामधील छोट्यातल्या छोट्या गोष्टीचा विचार करून व त्याचा अभ्यास करून इथे त्या प्रकारचे प्रदर्शन मांडण्यात आलेले आहे. तुम्ही बघू शकता इथे सुतारकाम कसे केले जाते याचं उत्तम उदाहरण इथे दाखवण्यात आलेले आहे, तेही गावच्या पद्धतीने. इथे असलेली हिरवळ या पार्कच्या सौंदर्यात भर घालते. हा पार्क खरंच खूप आकर्षक आणि तितका सुंदर दिसतो, कारण इथे जी कला दाखवलेली आहे ती हुबेहूब एका गावासारखीच दाखवण्यात आलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता की इथे शिल्पकार म्हणून दाखवलेले आहेत. शिल्पकार म्हणजे दगडांपासून ज्या वस्तू बनवतात, जाते वगैरे, त्या ह्या इथे बनवताना आपल्याला दिसत आहेत. व गावाकडची एक मंडळी कशी गप्पा मारतात याचंसुद्धा उदाहरण इथे हुबेहूब दाखवण्यात आलेले आहेत. येथील हिरवळ आणि फुले यामुळे इकडे आपल्याला गावाकडचा फील येतो. गाव म्हणलं की प्रत्येक गावात मंदिर असतं आणि मंदिरामध्ये पुजारी असतो. इथे पुजाऱ्याचं घरसुद्धा दाखवण्यात आलेलं आहे. आजकाल गावाकडे सुद्धा अशा गोष्टी आपल्याला बघायला मिळत नाही, कारण गावाकडे सुद्धा खूप सुधारणा झालेली आहे. म्हणजेच तिथे सुद्धा शहरीकरण करण्यात आलेलं आहे. त्यामुळे गावाकडचे जुने खेळसुद्धा आपल्याला बघायला मिळत नाही, ते इथे दाखवण्यात आलेले आहेत. त्यामधलाच एक म्हणजे विट्टी-दांडू. विट्टी-दांडू हा खेळ गावी खूप पहिला खेळला जायचा. गावी खेळणारे हे सगळे खेळ इथे आपल्याला या पार्कमध्ये बघायला मिळतात. या पार्कमध्ये एक मध्यभागी एक मोठा ग्राउंडसुद्धा आपल्याला दिसतोय. इथे खूप सारे प्रोग्रामसुद्धा होत असतात. इथे मला एक गोष्ट खूप आवडली, ती म्हणजे या पार्कमध्ये आपल्या भारतातील सर्व पारंपरिक आणि शास्त्रीय नृत्यांचं दर्शन घडवण्यात आलेलं आहे. पूर्वीच्या काळी बायोस्कोपवाला यायचा. तो लहान मुलांना बायोस्कोपमधून मूव्ही दाखवायचा. हे सुद्धा या पार्कमध्ये दाखवण्यात आलेले आहे. लहान मुले बायोस्कोपमधून मूव्ही बघतात हे सुद्धा दाखवण्यात आलेलं आहे. गावची माणसे जगण्यासाठी खूप सारे व्यवसाय व उद्योग करत असतात. त्यामधील एक म्हणजे परीट. परीट म्हणजेच जे कपडे धुतात व कपडे धुतलेले ते इस्त्री केले जातात, त्यांना परीट असे म्हणले जाते. हा व्यवसायसुद्धा आपल्याला या पार्कमध्ये दाखवलेला आहे. मराठी संस्कृतीमध्ये उत्सवामध्ये खेळला जातो ते म्हणजे लेझीम. लेझीमसुद्धा इथे दाखवण्यात आलेले आहे. त्यामध्ये आपल्याला दिसत आहे की काही माणसे लेझीम खेळतात आणि काही जण वादक आहेत. महाराष्ट्राचं खूप लोकप्रिय लोकनृत्य म्हणजे लावणी. हे लावणीसुद्धा आपल्या इथं दाखवण्यात आलेली आहे. 3 महिला इथे लावणी नृत्य करताना दाखवण्यात आलेले आहे व त्यामध्ये एक ढोलकी वादक आहे, तर एक तुणतुणा घेऊन वाजवणारा एक माणूस आपल्याला दाखवण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील अजून एक लोकप्रिय नृत्य म्हणजे आगरी कोळी नृत्य. ह्याचे पुतळेसुद्धा इथे उभारण्यात आलेले आहेत. इथे या पुतळ्यांना हे हुबेहूब आगरी कोळींसारखंच पेहराव करण्यात आलेला आहे. या पार्कमध्ये आलेल्या कपलसाठी सुद्धा एक वेगळी जागा विशेष नेमून दिलेली आपल्याला दिसते. गावच्या ठिकाणी आपण बघतो की चांभाराचे काम करणारे सुद्धा माणसं असतात आणि इथे सुद्धा आपल्याला दाखवलं आहे की एक चांभार दाखवलेले आहेत. म्हणजेच जे चप्पलांचं काम करतात, चप्पल बनवतात किंवा चप्पल जर तुटली असेल तर ते दुरुस्ती करून सुद्धा दिली जाते. याचं उत्तम उदाहरण आपल्या इथे दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता एक महिला इथे चप्पल शिवण्याचं काम करते आहे आणि एक महिला तुटलेली चप्पल घेऊन आलेली आहे. हा पार्क बनवताना गावाच्या जीवनशैलीचा खूप अभ्यास केलेला आपल्याला दिसतो. त्यामुळेच इथे कोणतीही गोष्ट चुकीची दाखवण्यात आलेली नाही. या पार्कमध्ये महिला व पुरुषांसाठी शौचालयाची सुद्धा सोय करण्यात आलेली आहे. जर का तुम्हाला या पार्कमध्ये यायचं असेल तर तुम्ही संध्याकाळच्या वेळी या. संध्याकाळच्या वेळी इथे जो सनसेटचा जो नजारा असतो तो बघण्यासारखा असतो आणि कारंजेसुद्धा संध्याकाळी चालू होतात. तुम्ही बघू शकता इथे काही महिला मसाले व स्नॅक्स विकण्यासाठी इथे आलेले असतात. ते एका महिला बचत गटामधून आलेले आहेत. वडापाव, पाणीपुरी, शेवपुरी सर्व प्रकारचे स्नॅक्स तुम्हाला इथे मिळू शकतात. मी इकडे खाल्लं आणि खूपच चविष्ट होते. आज संडे असल्यामुळे इथे खूप पालक आपल्या लहान मुलांना घेऊन पार्कमध्ये खेळायला घेऊन आले आहेत. त्यामुळे इथे खूपच गर्दी आहे. लहान मुले खूप खेळत आहेत. लहान मुले आपण बघू शकतो की इथे त्यांचा टाईम ते खूप छान प्रकारे घालवू शकतात. सुट्टीच्या दिवशी ते नेहमीच पालक आपल्या मुलांना घेऊन येतच असतात. झोका, घसरगुंडी आणि खूप साऱ्या गोष्टी ज्या लहान मुलांना खेळण्यासाठी लागतात, त्या सर्व गोष्टींची उपलब्धता इथे करण्यात आलेली आहे. त्यामुळे इथे लहान मुलं आल्यावरती त्यांना अजिबात कंटाळा येत नाही. लहान मुलांसोबत पालकांचं सुद्धा मन इथे रमून जातं. त्यामुळे पालकसुद्धा या गार्डनमध्ये यायला नेहमीच रस दाखवत असतात.
विविध कलाकृती आणि शैलीने नटलेलं हे पार्क बघण्यासाठी तुम्ही वेळात वेळ काढून एकदा नक्कीच या. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा.